नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब. आज तुम्हाला या ठिकाणी 72 गुंठेची शेतजमीन दाखवतो आहे आणि पूर्ण आंबाबाग आहे. पूर्ण विकसित आंबाबाग आहे आणि लागती आंबाबाग प्लस काजूची झाडं आहेत प्लॉटमध्ये, म्हणजे काजूची बाग आहे. असा टोटली 72 म्हणजे 72 गुंठेची ही शेतजमीन आपण या ठिकाणी बघतो आहे. तर तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना नवीन असतील तर त्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील शेतजमिनीचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येऊ शकतात आणि त्या जागा तुम्ही विकत घेऊ शकता. तर मंडळी, या ठिकाणी पूर्ण प्लेन सपाट शेतजमीन, मातीचा प्लॉट आणि पूर्ण असा लेवल ग्राउंड मैदानी प्लॉट, वाडी वस्तीमध्ये असलेली अशी ही शेतजमीन मी या ठिकाणी तुम्हाला आता दाखवतो आहे. मंडळी, या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी शेतजमीन विकत घेताना तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे. शेतकरी सातबारा असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही कोकणामध्ये शेतजमीन विकत घेऊ शकता. तर मंडळी, ज्या लोकांकडे अजिबात शेतजमीन नाही आहे आणि ते लोक कोकणामध्ये शेतजमीन विकत घेण्याचा प्रयत्नात असतील, तर अशा लोकांसाठी आपल्याकडे पर्याय म्हणून शेतकरी दाखला, हा मध्य प्रदेशचा शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी मी बनवून देत असतो. तो शेतकरी दाखला तुम्ही या ठिकाणी बनवून घेतल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही शेतजमीन विकत घेऊ शकता. कुठेही शेतजमीन, कुठल्याही प्रकारची शेतजमीन, वर्कस असेल, बागायत शेती असेल किंवा इतर कोणतीही शेतजमीन, भात शेती असेल, तर ती तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता. तर म्हणजे शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा माझं देवरुख येथे ऑफिस आहे, त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता आणि त्या दाखल्याबद्दल किंवा इतर माहिती तुम्ही नक्कीच घेऊ शकता. शेतकरी दाखला करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो या 3 डॉक्युमेंटची गरज असते. तुम्हाला जागा परचेससाठी किंवा शेतकरी दाखला बनवण्यासाठी तुम्हाला कुठेही यायचं नाही. ऑनलाईन सगळ्या प्रोसेस आहेत, त्या तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही करून देत असतो. तर मंडळी, आज मी तुम्हाला ह्या ठिकाणी ही जी शेतजमीन दाखवतो आहे, ही पूर्ण आंबाबाग आहे प्लस काजूची झाडं आहेत प्लॉटमध्ये. असा पूर्ण टोटली प्लॉट 72 म्हणजे 72 गुंठेची शेतजमीन, पूर्ण सपाट शेतजमीन आणि प्लॉटला पूर्ण महत्त्वाचं म्हणजे दगडी कंपाऊंड आहे, पूर्ण डिमार्केशन आहे. प्लॉट पूर्ण सपाट आहे, वाडी वस्तीमध्ये आहे, हिंदू समाजाच्या वस्तीमध्ये, मराठा समाजाच्या वस्तीमध्ये असलेली ही शेतजमीन आहे. तर मंडळी, नक्कीच या ठिकाणी मराठा समाजातली जे लोक असतील, हिंदू समाजातली लोक असतील, ते लोक या ठिकाणी नक्कीच ही शेतजमीन विकत घेऊ शकतात. कोणतीही अडचण नाही आहे, क्लिअर टायटल आहे आणि पूर्ण अशी शेतजमीन, टेबल आणि प्लॉट पूर्ण असा क्लिअर टायटल असलेला असा हा प्लॉट आहे आणि मराठा वस्तीमध्ये असलेली ही शेतजमीन आहे. हिंदू समाजाची वस्ती असलेल्या वस्तीमध्ये असलेली ही शेतजमीन आहे. तर नक्कीच म्हणजे या ठिकाणी तुम्ही व्हिजिट देऊ शकता. आजूबाजूचा जो परिसर आहे तो चांगला आहे, म्हणजे चांगली लोकवस्ती आहे आणि मुंबई गोवा हायवेपासून फक्त मोजून 1 किलोमीटर अंतरावर आतमध्ये ही शेतजमीन आहे. मुंबई गोवा हायवे आजचं पूर्ण काम आता झालेलं आहे. तसेच लांजा बाजारपेठ आहे, त्या बाजारपेठेपासून ही शेतजमीन जवळपास आहे. तसेच इतर या प्लॉटपासून किराणा माल असेल, शैक्षणिक सुविधा असेल, वैद्यकीय सुविधा असतील, या सर्व सोयी या ठिकाणी उपलब्ध आहे. तर म्हणजे अशाच प्रकारच्या बागायत शेती केलेले प्लॉट तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच माझ्याशी या ठिकाणी कॉल, व्हॉट्सअप मेसेज किंवा इतर संपर्क करून तुम्ही या ठिकाणी बागायत शेतीची माहिती माझ्याकडून तुम्ही घेऊ शकता. तर मंडळी, वेगवेगळ्या प्रकारच्या शेतजमिनी आपल्याकडे आहेत. काजू बागायत शेती केलेली आहेत, आंबा बागायत शेती असलेले प्लॉट आहेत, सागवण लागवड केलेले प्लॉट आहेत, नारळ सुपारीचे प्लॉट आहेत. अशा वेगवेगळे काजूवाडी असेल, आंबावाडी असेल, या सर्व प्रकारच्या शेतजमिनी आपल्याकडे. वर्कर्स पण जागा आहेत, मोकळ्या शेतजमिनी आहेत, त्या तुम्ही या ठिकाणी माझ्याकडे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही विकत घेऊ शकता. तर म्हणजे या ठिकाणी आमचा व्यवहार जो आहे तो पूर्ण ट्रान्सपरन्सी आहे. तुम्हाला या ठिकाणी वकील सरचिटपट असेल, पेपर नोटीस असेल, सातबाराचे फेरफार असतील, नकाशा असेल, हे सर्व डॉक्युमेंट जे कागदपत्र आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिले जातील. ते पूर्ण व्हेरीफाय केल्यानंतरच ही शेतजमीन विकत घ्या, कारण कोणतीही अडचण तुम्हाला जागा विकत घेताना येऊ नये यासाठी आमच्याकडे वकील नेमलेले आहेत. ते वकील आमच्या
प्रॉपर्टी विकत घेत असताना ते तुम्हाला त्या ठिकाणी त्या संदर्भात माहिती देत असतात आणि आमचे रेग्युलर जे वकील आहेत ते या ठिकाणी या जागेच्या डॉक्युमेंटची कामं करत असतात. तसेच माझं जे ऑफिस आहे देवरुखमध्ये त्या ठिकाणी तुम्ही येऊन भेट देऊ शकता. तुम्हाला त्या जागेची माहिती किंवा गव्हर्नमेंट मोजणी करायची असेल, सातबाऱ्याची मोजणी करायची असेल, प्रायव्हेट मोजणी करायची असेल तर त्या संदर्भात जी माहिती आहे ती तुम्हाला मी या ठिकाणी देऊ शकतो. तर मंडळी, पूर्ण विश्वासाने या ठिकाणी शेतजमीन तुम्हाला घेण्याचं एकमेव ठिकाण हे प्रॉपर्टी इन रत्नागिरी हे आहे. तर मंडळी, पूर्ण विश्वासाने या ठिकाणी शेतजमिनीचे व्यवहार आम्ही करत असतो. पूर्ण ट्रान्सपरन्सी पारदर्शक व्यवहार या ठिकाणी मी तुमच्याशी करून देणार आहे. तर मंडळी, या प्लॉटमध्ये झाडांची जी संख्या आहे तुम्हाला या ठिकाणी मी सांगू शकतो. अंदाजे संख्या आहे की आपूस आंब्याची झाडं कमीत कमी 20 झाडं आहेत. तसेच सागवानाची झाडं कमीत कमी 20 झाडं आहेत. काजूची जवळजवळ माझ्या मते एक 60-70 झाडं काजूची झाडं आहेत. आणि असा हा पूर्ण टेबल प्लॉट आहे आणि दगडी कंपाऊंड आहे. झाडांच्या वाटलं काही ठिकाणी दगडी कंपाऊंड आहे किंवा प्लॉटच्या सभोवती पूर्ण दगडी कंपाऊंड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि पूर्ण वाडी वस्ती म्हणजे बाजूला आपल्या प्लॉटच्या शेजारीच घरं आहेत. पूर्ण त्या बाजूलाच वस्ती आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही एखादं कोकणी हाऊस, फार्म हाऊस किंवा सेकंड होम तुम्ही या ठिकाणी बांधू शकता आणि आपल्या फॅमिलीसोबत इथे राहू शकता. प्युअर शुद्ध ऑक्सिजन आहे या ठिकाणी. आता हे समोर तुम्ही बघताय हे वाडी वस्ती आहे. म्हणजे आपल्या प्लॉटमधूनच, म्हणजे मी जिथे उभा आहे आता इथून कॅमेरा इथं आपण दाखवतो आहे, ही वाडी आहे आणि हा प्लॉट आहे. म्हणजे वाडीला लागून असलेला प्लॉट आहे. वाडी म्हणजे शेतजमिनीला आणि वाडी वस्तीला लागून असलेली ही शेतजमीन आहे. तर मंडळी, असा प्युअर मातीचा प्लॉट. आता ही बाजूला भात शेती आहे, तशीच प्रकारची माती आपल्या प्लॉटमध्ये आहे. आपल्या प्लॉटमध्ये बांबूची बेटसुद्धा आहे, भेल्याचं झाड आहे, करंबेळाचं झाड आहे. तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. ऐन, किंजळ ह्याची झाडंसुद्धा आपल्या प्लॉटमध्ये आहे. सागवान आहे, काजू, आंबा, फणस अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. तर म्हणजे अशा प्लॉटला नक्कीच व्हिजिट द्या आणि ही जागा विकत घ्या. कोकणामध्ये तुम्ही शेतजमीन विकत घेताय तर तुम्हाला पूर्ण जागेची माहिती घेणं गरजेचं आहे. तसेच मंडळी, ही जी शेतजमीन आहे पूर्ण मातीची आहे. या ठिकाणी बोरवेल तुम्हाला खोदावे लागेल, लाईटचं कनेक्शन आणावं लागेल. म्हणजे लाईटचा एक पोल घेतल्यास या ठिकाणी लाईट कनेक्शन येऊ शकतं. पाण्याचं म्हटलं तर या ठिकाणी बोरवेलला हमखास 20-25 फुटावर पाणी मिळू शकतं. 1001% इथे या ठिकाणी पाणी मिळू शकतं. पाणी शोधणारे जे बोरवेल शोधणारे आहेत ते आपल्याकडे आहेत. GPS सिस्टमने, स्कॅनरनी, कॉम्प्युटरवर या ठिकाणी आपल्याला बोरवेलचा पॉईंट नक्कीच मी शोधून देऊ शकतो. काही अडचण नाही आहे. आणि गॅरंटेड पाण्याचा जो मेन पॉईंट आहे तो आपल्याला मेन पॉइंटिंग तुम्हाला त्या ठिकाणी करून दिली जाईल. म्हणजे अशी आपल्याकडं नियोजनबद्ध सगळ्या गोष्टी आहेत. ॲक्च्युअल आम्ही पूर्ण प्लॉट डेव्हलप करून देत असतो, पूर्ण प्रॉपर्टीज डेव्हलप करून देत असतो. त्याच्यामुळे आम्हाला त्यातील नॉलेज आहे, मला त्याच्यातलं भरपूर नॉलेज आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पाणी हमखास या ठिकाणी मी तुम्हाला बोरवेलचा पॉईंट शोधून देऊ शकतो. तर मंडळी, अशा प्रकारे शेतजमिनी विकसित करताना जे खर्च आहेत ते आपल्याला नॉर्मली कसे कमी करता येतील ते आपल्याला या ठिकाणी मी माहिती देणार आहोत. तुम्हाला कोणती काजू बाग त्याच्यावर कोणती फवारणी केली पाहिजे, आंबा बाग असेल तर त्याच्यावर कोणती कीटकनाशक फवारणी केली पाहिजे, ह्या सर्व माहिती तुम्हाला मी या ठिकाणी फ्रीमध्ये देणार आहे. कोणतेही चार्जेस नाही आहेत. तसेच तुम्ही ही जागा बघताना तुम्हाला कुठलीही व्हिजिट चार्जेस तुम्हाला द्यायचे नाही आहेत. कोकणामध्ये खास करून चिपळूण, राजापूर, रत्नागिरी तालुका असेल किंवा लांजा तालुका असेल, साखरपा असेल, देवरुख असेल, या पट्ट्यामध्ये आपल्याला शेतजमीन नक्कीच मी बघून देऊ शकतो. आणि त्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी संपर्क साधू शकता. कोणतीही अडचण नाही आहे मंडळी. पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका. कारण ही व्हिडिओ आपल्याला बघूनच ही प्रॉपर्टी विकत घ्यायची आहे घर बसल्या. आणि ऑनलाईन तुम्ही बुकिंग करू शकता. पूर्ण क्लिअर टायटल आहे, सर्च रिपोर्ट क्लिअर असलेली, टायटल क्लिअर असलेली शेतजमीन आहे. तुमचा या ठिकाणी वेळ वाया जाणार नाही आहे, तुमची गाडी वेळ वाया जाणार नाही आहे. जागा पसंत पडली तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच ही जागा परचेस करू शकता. अशी ही शेतजमीन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. तर नक्कीच म्हणजे लवकरात लवकर या जागेला व्हिजिट द्या. कोणतेही व्हिजिट चार्जेस द्यायचे नाही. तुमची कार असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला हा प्लॉट दाखवला जाईल. तर म्हणजे पुणे, मुंबई या ठिकाणावरून तुम्ही येत असाल तर तुम्हाला 3 ते 4 तासामध्ये ही प्रॉपर्टी आहे. म्हणजे
280 किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे आणि मुख्य बाजारपेठेच्या जवळपास असलेली शेतजमीन आहे. आणि या ठिकाणी एखादा फार्म हाऊस बांधला, वीकेंड हाऊस बांधला तर तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत राहू शकता. कारण आज पुणे मुंबईमध्ये अफाट प्रदूषण आहे. त्या ठिकाणी वातावरण पूर्ण संपलेलं आहे. म्हणजे आपण तिथे फक्त पैसे आर्थिक कमाई करण्यासाठी आपण मुंबई आणि पुण्यामध्ये जातो. तिथे आपल्याला असं ऑक्सिजन व्यवस्थित मिळत नाही आहे. पूर्ण प्रदूषण हवामान, आता मागच्या वेळी दिल्लीमध्ये पण सुद्धा जो वाढला होता, AQ वाढला होता, त्याच्यामुळं पूर्ण प्रदूषित वातावरण त्या लोकांना तिथे भोगावं लागलं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला दूषित हवामानामध्ये राहण्यापेक्षा एक शहरा भागापासून एक गावामध्ये आपल्याला एक वस्तीमध्ये राहण्याची संधी या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते. आणि ही काजू बाग विकत घेऊन या ठिकाणी एखादं छोटं फार्म हाऊस बांधून तुम्हाला या ठिकाणी एक 4-5 लाख रुपयाचं फार्म हाऊससुद्धा बांधून आपण या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतो. अशा प्रकारच्या शेतजमिनी घेत असताना तुम्हाला पूर्ण माहिती त्याला विकसित करण्यासाठी किंवा डेव्हलप करण्यासाठी जे काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी मदत पुरेपूर आम्ही या ठिकाणी देत असतो. तर म्हणजे कुठल्याही प्रकारची माहिती तुम्हाला अपुरी वाटली असेल तर स्क्रीनवर दिलेले जे व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून या जागेची माहिती मिळवा. तसेच म्हणजे शेतकरी दाखले तुम्हाला लवकरात लवकर पाहिजे असतील तर 10-1 दिवसात 10-12 दिवसातसुद्धा आम्ही या ठिकाणी शेतकरी दाखले उपलब्ध करून देत असतो. तर म्हणजे लवकरात लवकर जागेला भेट द्या आणि लवकरात लवकर ही जागा विकत घ्या. थँक्यू. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन शेतजमिनीच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.